जेव्हापासून मला ह्या डायमंड पावडरविषयी कळालं तेव्हापासून मी मुलांना बॉर्नव्हिटा देणंच बंद करून टाकलेली आहे. तुम्हालाही जर ही हेल्दी रेसिपी हवी असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी इथे सर्वात आधी बदाम घेत आहे. तुम्हाला हवे असतील तेवढे बदाम घेऊ शकता. ह्याचे कोणत्याही प्रकारचे माप वगैरे नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ही पावडर बनवू शकता. त्यामुळे मी इथे थोडेसे बदाम घेत आहे. ह्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. हे तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यावरची साल निघणार नाही. आणि मग ह्यावरची साल निघायला लागली की गॅस बंद करून टाकायचा आणि ह्यावरची संपूर्ण साल काढून घ्यायची. अशा प्रकारे मग नंतर पॅन ठेवायचा. त्यामध्ये आपले हे साल काढलेले बदाम छान असे रोस्ट करून घ्यायचे. तुम्हाला ही पावडर नक्की आवडेल. मुलांनाही, ही मुलं देखील ही आवडीने पितील अशा प्रकारची पावडर आज आपण बनवणार आहोत. ह्याला असं थोडंसं रोस्ट झाल्यानंतर ह्यामध्येच 8 ते 10 काजू टाकून घ्यायचेत. तुम्हाला पिस्ता आवडत असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. आणि असं छान असं गॅसचा फ्लेम बारीक ठेवून छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि मग नंतर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला 2 ते 3 मिनटासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत मी इथे विलायची घेत आहे. 4 ते 5 विलायची अशा प्रकारे सोलून घ्यायची. आपण पाहूया आपले मिश्रण थंड झालेलं आहे का. त्यामध्ये मी केसर टाकलेलं आहे आणि आपली सोललेली विलायची आणि थोडीशी खडीसाखर त्यामध्ये टाकून एक अर्धा चमचा हळद टाकून ह्याला छान असं पावडर बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे ह्याची पावडर बनवून तयार होते. पाहिलंत किती सुंदर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि ह्याला एका डब्यामध्ये आपण स्टोअर करून घेऊया. हे थोडासा छोटा डबा होता म्हणून मी ह्याला मोठ्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता 8 दिवसासाठी माझे हे डायमंड पावडर रेडी झालेलं आहे. मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी दुधामध्ये 1 चमचा 1 किंवा 2 चमचे टाकून उकळून मुलांना हे प्यायला देऊ शकता. हे एकदम हेल्दी आणि एकदम युजफुल आहे. मुलंच काय मोठ्यांना देखील हे खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या नंतर मुलांना बॉर्नव्हिटा, बूस्ट वगैरे न देता अशा प्रकारचे पावडर टाकून दूध देऊ शकता. मुलं एकदम आवडीने पितील. आणि हो, आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.